रणजित दादा सोळे युवा मंच कडनं बॉलिंग करताना आकाश धोत्रे. पहिला चेंडू आकाश जाधव ब्रँडेड षटकार. आकाश वर्सेस आकाश, पण आकाश जाधवनी दाखवून दिलाय. छावा प्रतिष्ठान संघाकडनं खेळताना आकाश जाधव पहिलाच चेंडू ब्रँडेड षटकार. मॅन ऑफ द मॅच दीप लोंढे अमर धोत्रे यांच्याकडून एक मेडल, लेजंड स्पोर्ट क्लबची कॅप. आकाश धोत्रेचा दुसरा बॉल. बघू संघासाठी काय करतो आपल्या. आकाश यांनी पॉइंटच्या दिशेने मारलेला 1 बाउन्स 2 बाउन्स 2 धाव पूर्ण. यात मिस फील्ड झालेली आहे. 2 रन पूर्ण. मिस फील्डच्या ह्याने 4 रन पळून काढलेत. रन आता किती काढलेत? 6 रन काढलेत. दोन बॉल मध्ये 12 रन 14 रन झालेले आहेत. 3 बॉल 14 रन. दोन बॉल सॉरी सर. तिसरा चेंडू आकाश धोत्रे. आकाश जाधव कम बॅक. अरे आकाश धोत्रे कम बॅक. कॅमेरामॅन टॉस बॉक्स वर घ्यावे. रणजित दादा सोळे संघ. कॅमेरामॅन टॉस बॉक्स. मॅन ऑफ द मॅच विराट प्रतिष्ठानच्या दीप लोंढे. आकर्षक कॅप, लेजंड स्पोर्ट्स अँड मेडल. दीप लोंढे अभिनंदन दीप. आता स्ट्राईकला आलेत प्रतीक सुतार. बघू आपल्या संघासाठी काय करतात. पहिला चेंडू 2 धाव पूर्ण. एक धाव.
बघू संघासाठी काय करतात आपला आकाश धोत्रे. वेल लेफ्ट खेळताना डॉट बॉल. एक ओव्हर 15. टीम मीटिंग कमी करावं सर. करा. कुणाल भोसले आणि स्ट्राईकला आहे प्रतीक सुतार. बघू आपल्या संघासाठी काय करतायत दोघं. कीपरकडनं मिस फील्ड. एक धाव पूर्ण. बाईच्या रूपात किशनभाऊ एकबोटे यांचे आगमन झालेले आहेत. FC करंडक 2025 यांचं मनपूर्वक अभिनंदन. सुलतानभाई कुरेशी यांचंही मनपूर्वक आभार. सुमित जेलबाद खाली पडलं उचला. SP11 चे कप्तान रोहित जाधव यांचं आगमन झालेलं आहे. आणि आपले ग्राउंड्समॅन साठे काका यांचंही आगमन. गौरव बगाडे. कुणाल भोसले यांचा व्हाईट बॉल.
कुणाल भोसले खूपच चांगली गोलंदाजी करतायत संघासाठी. खूपच चांगला डोलेला कव्हरला बाउंड्री. खूपच चांगला डोला फटकार. 1 बाउन्स 4 रन. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा. छावा प्रतिष्ठान या संघाचे. रणजित दादा शिवळे संघाकडून तिसरी ओव्हर घेऊन आलेत आकाश जोत्रे. वैयक्तिक दुसरी. डॉट बॉल. जेलबाद. प्रतीक सुतारे जेलबाद झालेले आहेत. पहिल्या ओव्हरला 15 धावा खाऊन दुसऱ्या षटकात आकाश यांची खूप चांगली कामगिरी. किती गडी बाद झाले बरं? 3 गडी बाद 25 धावा. आशिष कुंटे. बघू आपल्या संघासाठी काय करतात आशिष कुंटे. पहिला चेंडू
एक धाव. संघाची धावसंख्या 26. आकाश धोत्रे कॉटन बोल्ट. खूप चांगली कामगिरी करताना आकाश धोत्रे आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार आहेत. आकाश धोत्रे खूप चांगली कामगिरी करतायत. पहिल्या ओव्हरला 15 धाव खाऊन दी दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक. साठे काका यांचं आगमन येतं. कैलास गोखले बघू आपल्या संघासाठी काय करतोय. संघ पहिला चेंडू डॉट बॉल कैलास गोखले यांचा. म्हणलो साठे का एक धाव. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्येत बदल 27 धावा. संघासाठी 4थी ओव्हर आणि वैयक्तिक दुसरी. कुणाल भोसले. लेग बायच्या दिशेने 1 रन. लेग साईडच्या दिशेने टोललेला आशिष कुंटे यांच्या बॅटीने 4 धावा. धावसंख्येत बदल 32 धावा.
वैयक्तिक कोट्यातला दुसरं आणि संघामार्फत चौथा षटक घेऊन आलाय तो कुणाल भोसले. पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या दिशेने मारल्याने झेल बाद. अशा प्रकारे आशिषची खेळी संपुष्टात आलेली आहे. आशिषने वैयक्तिक 5 धावा केलेल्या आहेत. दरम्यान पहिल्या शेवटच्या 2 षटकात किती धावांचं आव्हान उभं करतायत छावा प्रतिष्ठान संघ. आता फलंदाजी सेट होतो स्वप्नील. स्वप्नीलला या मैदानाचा चांगला अनुभव आहे. तो रोज इथे खेळतो, त्यामुळे पहिल्या संघासाठी किती धावा उभा करतोय स्वप्नील. दरम्यान चौथा षटक प्रगतीपथावर आहे आणि मैदानात आहेत ते स्वप्नील आणि कैलास. पाहू आपल्या संघासाठी किती धावा उभा करतात. पंचांच्या डाव्या हाताने मारा करतोय कुणाल आणि हा उत्कृष्ट प्रकारे कव्हर ड्राईव्ह मारलेला आहे. लॉंगॉनचा खेळाडू लॉंगॉफचा खेळाडू धावतो आणि तिथे अडवण्यात यश आल्याने 2 धावा काही अडू शकत नाही. 2 धावाने धावसंख्या झालेली आहे 34. 5 गडी बाद 34 धावा. कुणाल पुन्हा एकदा सज्ज पंचांच्या डाव्या हाताने मारा करेल तो स्वप्नीलसाठी. रिव्हर्स स्विच इटकायचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडू आणि यष्टीरक्षक आशिष अपील करतायत झेलची, पण पंच फेटाळून लावतात निर्धाव चेंडू. इथे चौकार षटकारांची गरज असताना पाहूया स्वप्नील आणि कैलास कशा प्रकारे धावसंख्या उभा करण्यात मदत करतात आपल्या संघाला. कुणाल सज्ज पंचांच्या डाव्या हाताने हा कटर चेंडू होता. मोठा फटका मारायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्कच नाही आणि चेंडू यष्टीरक्षक आशिषच्या हातात निर्धाव चेंडू. दरम्यान पंच षटक संपल्याची खून करतात. चार ओव्हरमध्ये धावसंख्या झाली आहे ती 5 गडी बाद 34 धावा. शेवटच्या 2 षटकात शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये किती धावा उभा करण्यात यश मिळत आहे ते छावा प्रतिष्ठान संघाला. छावाकडे अजूनही चांगले फलंदाज आहेत मैदानात आपल्या तंबूत. दरम्यान संघाकडून 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजाचं नाव अजय. अजय मोरे. पंचांच्या उजव्या हाताने मारा करेल तो कैलाससाठी. कैलास हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. रोज इथे सराव करतो. या मैदानाची त्याला चांगली माहिती आहे. बघा कशा प्रकारे धावसंख्या उभारण्यात मदत करतो. हा उत्कृष्ट फटका आहे आणि म्हटल्याप्रमाणे हा अतिशय आक्रमक खेळाडू आहे. पहिल्याच चेंडूवर षटकार मारून त्याने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत आणि धावसंख्या झालेली ती 40. 5 गडी बाद 40. अजून 11 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया किती धावा उभारण्यात यश मिळत आहे ते स्वप्नील आणि कैलासला. पहिल्या षटकानंतर अजय पुन्हा एकदा सज्ज. पंचांच्या उजव्या हाताने मारा करेल तो कैलाससाठी. पंचांच्या उजव्या हाताने कैलासला आखूड टप्प्याचा चेंडू होता. कट केला पवनच्या दिशेने. बाउंड्री लाईन जवळ गेला. एक तोपर्यंत येऊन अडवला जातोय आणि 1 धाव घेण्यात यश मिळतं. एका धावेने धावसंख्या झाली ती 41. 5 गडी बाद 41. अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक. पाहूया किती धावा उभारतात छावा प्रतिष्ठान.
खरं आहे. पुढचा चेंडू अजयचा. यावेळी स्वप्नीलसाठी. स्वप्नीलने प्लेड केलं, मात्र एक धावपण काय अडवू शकत नाही. एका धावेने धावसंख्या झालेली आहे 42. 5 गडी बाद 42. इथे मैदानाचे क्युरेटर साठे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की नॉन स्ट्रायकरचा फलंदाज जो मैदानाच्या मधून पळतोय ते पंचांनी त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. पुढचा चेंडू अजयचा. आखरी टप्प्याचा चेंडू कट केलाय. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने खेळाडू आहे तिथे. एक धाव घेण्यात यश आले. पाहूया, एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. चांगला थ्रो म्हणावा लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर मात्र काही अजयने पुन्हा कमबॅक केलेला आहे आणि पुढच्या सगळ्या चेंडूंवर एकच धाव खर्च केलेली आहे. धावसंख्या झाली ती 43. 5 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा. शेवटचे 8 चेंडू शिल्लक. अजय आपल्या षटकातील पुढचा चेंडू स्वप्नीलसाठी. काव कॉर्नरच्या दिशेने मारलेला चेंडू धावून एक धाव पूर्ण केले. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि अशा प्रकारे कैलास धावबाद झालेला आहे. कैलास याने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र धावबादच्या स्वरूपात त्याला तंबूत परतावं लागतंय. दुसरी धाव घेताना बाद. दरम्यान या चेंडूवर एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या झाली ती 44. 6 गडी बाद 44. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो अमित. आता मात्र स्ट्राईकला तो स्वप्नीलकडून संघाला बऱ्याचशा अपेक्षा आहेत. पाहूया किती धावा उभारण्यात मदत करतोय संघाला. हा उत्कृष्ट फटका आहे, मात्र बॅटची कडा घेऊन थर्डमॅनच्या दिशेने चालला. शॉर्ट थर्डमॅनला अडवलेला आहे आणि 2 धाव घेण्यात यश मिळतोय आणि या 2 धावेने धावसंख्या झाली ती 46. 6 गडी बाद 46. दरम्यान शेवटचं षटक आहे. सहा गडी बाद 46. बघा शेवटचं षटक घेऊन कोण येत आहे. प्रशांत कदम. बघा शेवटच्या 6 चेंडू किती धावा उभारतात. आता स्ट्राईक लिहिला तो अमित पंचांच्या उजव्या हाताने मारा करेल तो अमितसाठी. प्रशांत मारा करेल तो अमितसाठी. दरम्यान पहिला चेंडू हा बॅटची कड घेऊन गेलेला आहे. झेल होण्याचा संधी आहे, मात्र नो मॅन्स लँड. तिथे 2 धावा धावून पूर्ण केल्यात आणि 2 धावांवरच समाधान मानावं लागेल. या 2 धावेने धावसंख्या झालेली आहे ती 48. 6 गडी बाद 48. दरम्यान या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट द्यायला संग्रामदादा चाफेकर आलेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांचा इथे शाल व श्रीफळ देऊन छोट्याखानी सत्कार करण्यात येणार आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. दरम्यान पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. प्रशांत आपल्या षटकातील दुसरा चेंडू मारा करेल तो अमितसाठी. कट बॅटची एज घेऊन थर्डमॅनच्या दिशेने गेले. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे 30 यार्ड सर्कलवर आणि 1 धाव मिळते आणि स्वप्नील पुन्हा स्ट्राईकवर आलाय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया स्वप्नील किती धावा उभा करतोय आणि याच्यात स्वप्नीलचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे जास्तीत जास्त धावा उभा करण्यासाठी. आपल्या षटकातील पुढचा चेंडू स्वप्नीलसाठी. हा खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि निर्धाव चेंडू. शेवटच्या हाणामारीच्या षटकात थोडंसं म्हणावं तेवढं यश मिळालेलं नाही. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत.
आपल्या षटकातील पुढचा चेंडू प्रशांत मारा स्वप्नील स्वाटी. आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन हा सरळ षटकार, अतिशय उत्तुंग असा षटकार मारलेला आहे. आणि दरम्यान आपल्या सामन्याला आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी चाफेकर सर इथं आलेले आहेत. त्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येतोय. रोहित जाधव हा मंडळाच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करतोय. या छोटेखानी सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहूया स्वप्नील आपल्या संघाला किती धावांपर्यंत मजल मारून देतोय. हा एक आखूड टप्प्याचा चेंडू होता. पंच दोन्ही हात फैलावून खून करतायत की हा अवांतर चेंडू आहे. आणि या अवांतर धावेने धावसंख्या झालेली आहे ती 56. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 56 धावा झालेल्या आहेत. स्वप्नील बघा कशा प्रकारे समाचार घेतोय तो प्रशांतचा. हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने मारलेला आहे. बाउंड्री लाईनवर इथं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. आणि थ्रो होईपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. आणि धावसंख्या झालेली आहे ती 58. आणि या इनिंग्स मधला कदाचित हा शेवटचा चेंडू असावा. प्रशांत पंचांच्या डाव्या हाताने स्वप्नीलसाठी पॉइंट्स आणि कव्हरच्या दिशेने मारलेला चांगला फटका आहे. तिथे 2 धावा घेण्यात तरी यश मिळत आहे. आणि 2 अशा प्रकारे पहिली इनिंग इथे समाप्त झालेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये 60 धावा झालेल्या आहेत. 10च्या सरासरीने साधारण 6 ओव्हरमध्ये 60 धावांची धावसंख्या उभा केली आहे ती छावा प्रतिष्ठान संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये. आणि 61 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते रणजित दादा संघासमोर. दरम्यान यापुढील स्पर्धेचं धावतं समालोचन सांगण्यासाठी आपल्या इथे उपस्थित आहेत प्रशांत आदवडे. जिंदगी दिए तो जीने का हुनर भी देना, पाव बख्शे तो खूबसूरत सफर भी देना, गूंगा तमय गुफ्तगू तूने सिखाई, अब बोलूंगा तो बातों पे असर भी देना। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं एफसी करंडक का 2025 और फिलहाल ज्यादा समय ले लेते हुए एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे। रंजीत दादा शिरोली टीम और छावा प्रतिष्ठान के बीच ये मुकाबला। छावा प्रतिष्ठान ने 60 रन बनाए, 61 रनों का टारगेट शिरोली के सामने है। 61 धावांचं आव्हान आहे। जास्त वेळ मॅच थांबणार नाही याची काळजी घ्या, कारण वेळ अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे एफसी करंडक एक मानाची स्पर्धा पुण्यनगरीमधील वैस सर आपलं देखील स्वागत आहे। एफसी करंडक 2025 सीझन 2।
त्याला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि बॅट्समनला विनंती आहे, विकेट मातीची आहे आपण बघितलं तर क्युरेटर आहेत साठे, तर शक्यतो त्या विकेटवरनं आपण धावू नका. पुढच्या मॅच पासून जर तसं आपण केलं म्हणजे आता हा सामना हे इनिंग तुम्हाला पेनल्टी नाहीये. सनी एरगल यांचं शुभागमन झालंय, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. FC करंडक 2025च्या भव्यदिव्य मंचावरती आपलं शुभागमन झालेलं आहे. दुसऱ्या पर्वाचा खेळ रणजितदादा बाशिरोडे आणि छावा प्रतिष्ठान या दोन संघादरम्यान 61 धावांचं आव्हान या सामन्यामध्ये आहे. छावा प्रतिष्ठान आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आमच्या समालोचन कक्षामध्ये असणार आहे. रणजितदादा शिरोळे आणि छावा प्रतिष्ठान. FC करंडक आज या स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा, त्यानंतर 11 तारखेला ग्रँड फायनल असणार आहे. आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांचं ग्राउंड करता विशेष सहकार्य, त्याचबरोबर किरण भाऊ माळी युवासेना सचिव महाराष्ट्र राज्य, राजाभाऊ निकम युवा उद्योजक यांचे देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेकरता. 31,000 रुपयाचं पारितोषिक वाहिदबाई निलगर युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष. त्याला सामन्याला सुरुवात करायची. छावा प्रतिष्ठान आपण मैदानावरती यायचे. रणजितदादा शिरोळे संघाचे आघाडीचे फलंदाज देखील मैदानावरती येतील. लाईव्ह टेलिकास्ट सध्या सुरू आहे. क्रिक लाईव्ह वरती आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय, लाईव्ह टेलिकास्ट. सर्वांचे जे प्रायोजक आहे, ज्यामध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपये माननीय कैलास अण्णा मंजाळकर युवा उद्योजक यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर रोहित चंद्रकांत लिंबोळे सरचिटणीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा. 11,000 पारितोषिक विक्रम अलगुडे यांच्याकडून आहे. तर यूट्यूब स्पॉन्सर आहेत विशाल अण्णा धोत्रे युवा उद्योजक, त्यांचे मनापासून धन्यवाद. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक DDL ग्रुप सोमनाथ भाऊ पवार वसीम निलगर यांचेही मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. स्पर्धेचे सर्व चषक जावेदभाई निलगर महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सरचिटणीस काँग्रेस कमिटी, अभिजित शेळके युवा उद्योजक, मालिकाबेर बॅट ट्रॉफी असेल, उत्कृष्ट फलंदाज बॅट आणि ट्रॉफी, उत्कृष्ट गोलंदाज स्पोर्ट्स शूज आणि ट्रॉफी असणारे. FC महाविद्यालय अर्थात फर्ग्युसन कॉलेजचे अत्यंत सुंदर असं मैदान. फक्त दोन्ही संघांना विनंती जास्त वेळ घेऊ नका, सामन्याला सुरुवात करायची. त्याचबरोबर विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेकरता संतोष भाऊ मॅगरी, किसन भाऊ एकबोटे, रोहन भाऊ चौगुले, सचिन भाऊ कलाधर, प्रशांत कदम, प्रतीक सुतार, आकाश धोत्रे, गणेश कुसाळकर, नितीन अलगोडे या सर्वांचे मनापासून धन्यवाद असतील. थँक्यू सो मच. टी सीटचे स्पॉन्सर परशुराम अण्णा डोंगरे युवा उद्योजक, सुनील अण्णा कुराडे या उद्योजक, त्याचबरोबर तमाभाऊ कुसाळकर सोशल वेलफेअर फाउंडेशन. त्याला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे, त्याचबरोबर बॅटर मैदानावरती यायचे. अजयभाऊ झडपे पंचमुखी हनुमान बॉईज हॉस्टेल, आशिष धोत्रे या सर्वांचे मनापासून धन्यवाद. स्पर्धेचे सर्व साहित्य संतोष भाऊ मॅगरी आणि सचिन कुसाळकर या सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. स्पेशल थँक्स फॉर ऑल अवर स्पॉन्सर. 61 रनों की जरूरत है, 61 प्राप्त, लेकिन क्या वो पर्याप्त है, वो तो आने वाला समय बताएगा. समीर शुक्रिया, इस वक्त आप हमारे साथ जुड़े हुए इस मैच का आंखों देखा हाल मराठी में अपने दर्शकों को सुनाया. क्रिक लाइव पर ये टूर्नामेंट आप देखा. दोनों अंपायर महेश जाधव और उनके साथ श्री पुष्पराज आणि महेश जाधव हे दोन्ही ऑफिशियल मैदानावरती. अक्काची धोत्रे या स्पर्धेकरता विशेष सहकार्यामध्ये आपण बघितलं तर संतोष भाऊ मॅगरी, किसन भाऊ एकबोटे, रोहन भाऊ चौगुले, सचिन भाऊ कलाधर, प्रशांत कदम, प्रतीक सुतार, आकाश धोत्रे, गणेश कुसाळकर, नितीन अलगुडे. FC करंडक दुसऱ्या पर्वामध्ये आहे. 61 धावांचं आव्हान. काही वेळाकरता खेळ थांबलेला आहे. दुसरी इनिंग अतिशय महत्वाची आहे आणि छावा प्रतिष्ठानचा संघ
विराट प्रतिष्ठान आणि SP बॉईज टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. टॉस देखील तितकंच महत्वाचं आहे. रणजितदादा बाशिरोळे वर्सेस शबा प्रतिष्ठान अत्यंत महत्वाचा सामना. 61 धावांचं आव्हान हा सामना जिंकण्याकरता FC करंडक 2025 पर्व दुसरं. तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं स्वागत आहे. जे प्रेक्षक आता लाईव्ह ही स्पर्धा बघतायत त्यांचंही स्वागत आहे. आणि FCच्या ग्राउंडवरती फर्ग्युसन कॉलेजच्या या ग्राउंडवरती जे प्रेक्षक आता आपल्याबरोबर आहेत त्या सर्वांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विराट प्रतिष्ठान आणि SP बॉईजचा दुसरा सामना असेल. त्यानंतर स्वराज्य 11 रणजितदादा बाशिरोळे यानंतर आणखी एक महत्त्वाचा मॅच असणार आहे. छबा प्रतिष्ठान आणि FC 11 मॅच क्रमांक 4 स्वराज्य 11 SP बॉईज आणखी एक धमाकेदार मॅच. SP बॉईज आणि FC 11 अटीतटीचा सामना आपल्याला बघायला मिळेल. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव. दुसरा डाव देखील रंगणार आहे कारण 61 धावांचा पाठलाग. बच्चे कंपनी आहे आणि ती टाळ्यांचा गजर देखील करणार. एकदा टाळ्यांचा गजर आपण ऐकूया. सामन्याला होते सुरुवात. मैदानावरती बॅट आणि बॉल बंद रंगणार आहे. दगडबंद देखील टाळ्यांचा गजर हलकासा येतोय, फारसा येत नाही, जोरदार आवाज आलेला नाहीये. पण जसं मॅच सुरू होईल तसं जसं प्रत्येकाचं इंजिन गरम होणार आहे. आवाज टाळ्यांचा गजर या ठिकाणी आपल्याला कळणार. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अमित, खेळाची जबाबदारी प्रशांत, आशिष अनिश नॉनसायकरिंगला आहे. पहिल्या चेंडू खूप सुंदर खेळा ऑन साईडला. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल आणि त्याचा फायदा घेत 2 धावा पूर्ण केल्या आहेत. बॅट्समन प्रशांत ऑन मार्क. धावसंख्या 2. शिरोळी संघाला 61 धावांचं आव्हान आहे. महत्वाचा सामना. विराट प्रतिष्ठान आणि SP बॉईज दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहायचे. सोडो एक चेंडू आहे थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर. लेन खूप चांगली होती. गोल्डन स्पॉट मध्ये चेंडू पडलाय. टीम दोन्ही संघांना विनंती आहे त्यांचे जे समर्थक आहेत मैदानावरती मॅच चालू असताना फारसा कुठल्या प्रकारचा आवाज आपण करणार नाही आहात याची काळजी घ्या. ऑन साइड पर कड़क शॉट, बल्ले के बीचों बीच गेंद बाउंड्री के बाद 4 रन. ब्यूटीफुल शॉट. कॉलेजचा आवार असल्यामुळे थोडी काळजी घ्या. शांतपणे क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्यायचा आहे. आपण क्रिकेटच्या खेळात जंटलमॅन लोकांचा खेळ आहे. धावसंख्या आपण बघितलं तर 6. पहिल्या चौकार प्रशांतच्या बॅटमधनं. प्रशांतला तुम्ही शांत किती ठेवणार. अतिशय दर्जेदार फटका ऑन साईडला मिडबेकच्या दिशेने खेळलेला एक उत्तम प्रकारचा फुलचा फटका प्रशांतच्या बॅटमधनं. रन संख्या 6 रन. ओवर की बात करें तो मैंडेटरी पावर प्ले ऑन. पहला ओवर प्रगति पर. रिवर्स स्वीप खेलना चाह रहे थे, बढ़िया गेंद, हल्का सा फील, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है, कोई नुकसान नहीं है. पहले ओवर का खेल जारी है. इस बार अच्छा बैटल, अच्छी कॉन्टेस्ट है. साप और नेवले के बीच लड़ाई चल रही है. अमित की पहली गेंद पर बल, दूसरी गेंद पर बिंदी, तीसरी गेंद पर चौका, उसके बाद में चौथी गेंद पर बिंदी गेंद है. अमित एक बहुत ही मजेदार गेंदबाज है और सामने प्रशांत हुनरबाज खिलाड़ी. स्कोर 6 रन. लेग की तरफ गेंद. अंपायर वाइट बॉल का इशारा कर रहे हैं. महेश यादव हमारी तरफ बढ़ते हुए और मिस्टर एस्टर से स्कोर पहुंच चुका है 7 पर. पहले ओवर की कहानी. क्रिक लाइव पर यह टूर्नामेंट आप देख रहे हैं. FC करंडक 2025 सीजन 2. छाव और धूप के बीच आंख मचोली चल रही है. स्ट्राइक रन पर प्रशांत. करवार का स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच लॉन्ग बॉडी की तरफ. क्या बात है. बॉडी लाइन के बाहर गेंद 6 रन. ओवर पिच गेंद थी, उसके ऊपर प्रार. एक्शन रिप्ले देखे क्रिक लाइव पर. तीर से समान छू लिया आसमान, बल्लेबाज खड़े हैं सीना तान. इस खेल को प्रशांत ने बनाया आसान. व्हाट अ शॉट. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 13 पर. 13 ऑन द बोर्ड. कमाल का स्ट्रोक था. टाइमिंग बहुत ही लाजवाब. बैकफुट चले गए. इस बार हवा में गेंद, कवर पर खिलाड़ी आउट. बदला लिया गेंदबाज ने. एक छक्का जड़ा तो उसके बाद में प्रशांत को आउट किया गेंदबाज अमित ने. कवर पर अच्छा कैच. पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए अमित और प्रशांत बहुत ही डेंजरस लग रहे थे. एक चौका जड़ चुके थे, एक छक्का जड़ चुके थे. यहां से एक गेंद आपका शिकार करने के लिए आने वाली तो वो आपको रुकना था. थोड़ा पेशेंस की जरूरत थी, संयम की जरूरत थी और आपने पेशेंस को खोया. संयम का बांध टूटा. बल्लेबाज प्रशांत ने बनाए 12 रन. एक छक्का एक चौके की मदद से
समीर ये जानकारी हमें दे रहे हैं। और पहले ओवर का खेल पहले 3 गेंदों की अगर बात करें तो कुल मिलाकर वो 6 रन थे। उसके बाद में बिंदी गेंद और आखिर के 3 गेंद में एक छक्का विकेट है। बहुत महत्वपूर्ण ओवर। आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर नाउ स्कोर 13 पर 1। अच्छा आगाज किया था प्रशांत ने। अजय मोरे नए बल्लेबाज नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। रंजीत दादा शिरोड टीम के लिए 61 रनों की जरूरत है। छापा प्रतिष्ठान ने पहले बल्लेबाजी की और 60 रन बनाए हैं। 61 रनों का टारगेट शिरोड के सामने रखा गया। बीच में तब एक टीम मीटिंग हो रही है। विराट प्रतिष्ठान एसपी बॉयज, अगले मैच का टॉस होना बहुत जरूरी है। नेक्स्ट मैच का टॉस विराट प्रतिष्ठान और एसपी बॉयज। आकाश में सफेद बादल, धूप आ रही है, जा रही, बहुत सारी चीजें हो रही है, लेकिन क्रिकेट खेलने के लिए प्रसन्न माहौल यहां बना हुआ। अविनाश उर्फ याला भावपूर्ण श्रद्धांजली असणार या निमित्तानं एफसी करंडक 2025 पर्व दुसरं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका दबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 जिंकण्याकरता 61 धावांचं आव्हान। अतिशय शानदार खेळ। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल। शंकर राणाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय। थर्ड मॅन पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक आहे सर्कल मध्ये। आशीष उदय किस पक्ष स्ट्राइकर इन पर बैकबोर्ड जाके आंसर पर अच्छा स्ट्रोक है। बेहतरीन तरीके से गेंद को खेल दिया। थोड़ी सी खराब फील्डिंग, क्या उसका फायदा उठाएंगे? दूसरी रन के वापस आना चाह रहे। थ्रो अच्छा नहीं है। थ्रो आपको करना था नॉन स्ट्राइकर एंड की तरफ, आपने थ्रो किया स्ट्राइकर एंड की तरफ और उसका फायदा बल्लेबाजों ने उठाया। अजय मोरे, आशीष उदय दोनों को पारी को समान स्कोर पहुंच चुका है 15 पर। बल्लेबाज आशीष का खाता खुला। आशीष ऑन मार्क। आशीष उदय इस बार आशीष की कोशिश रंग लाई है। बैकफुट पर शॉर्ट आर्म पुल किया गया था। स्वीप करना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आए। स्लॉक स्वीप करने का प्रयास किया गया था। बल्ले का मोटा सिरा लिया और गेंद चलेगी फाइन लेग पर। फाइन लेग पर गेंद को फील्ड किया जाएगा और अब एक सिंगल के साथ स्कोर 16 रन स्कोर बोर्ड पर। एफसी करंट 2025 अब देख रहे हैं। बहुत ही शानदार आयोजन, बेहतरीन खेल। एफसी करंट के एक सबसे बेहतरीन टूर्नामेंट आप देख रहे हैं इस वक्त पुण्य नगरी में। स्ट्राइकर बल्लेबाज अजय मोरे नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। विराट प्रतिष्ठान और एसपी बॉयज टॉस के लिए आए। थर्ड मैन पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ 5 फील्डर onto the offside and 4 फील्डर onto the onside। रिवर्स खेलना चाहते थे, रत्नात्मक खेलने की कोशिश इस वक्त बल्लेबाज द्वारा। मेरे हिसाब से इसकी कोई जरूरत नहीं है। पहली गेंद आप खेल रहे हैं तो आप वही सीधा खेल सकते हैं, वी में खेल सकते हैं। आपके पार्टनर वही बताने के लिए आ रहे हैं। बेसिक क्रिकेट बहुत इंपॉर्टेंट है। 61 रनों का टारगेट है और आपके पास 36 गेंदे हैं। पहले ओवर में आपने 13 रन बनाए हैं। क्वेश्चन मुकाबला, बहुत अच्छी गेंद। एक बार आप रचनात्मक तरीके से खेलना चाह रहे तो उसके बाद में कंसंट्रेशन बिल्कुल कमी हो जाती है, तो वही हुआ। उसके बाद में अन्ना ने एक अच्छी गेंद डाली तो एक अच्छी गेंद डालने का समय में 2 बिंदी गेंदें लगातार आई है। प्रेशर बनेगा बल्लेबाज के ऊपर और पावर प्ले ऑन है। इस बार अच्छा स्ट्रोक है। बेहतरीन तरीके से गेंद को केंद्र पे डाउन पर रहा। गेंद को फील्ड किया जाएगा। 1 रन देने का मौका बल्लेबाज अजय मोरे के लिए। अजय मोरे का खाता खुला, लेकिन ये खाता खोलने के लिए 3 गेंदों का सामना किया है। 3 गेंदों में 1 अजय मोरे। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 17 पर। 17 ऑन द बोर्ड। मैंडेटरी पावर प्ले ऑन है और शंकर अन्ना गेंदबाजी कर रहे। आशीष उदय ऑन स्ट्राइक और हेलीकॉप्टर बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है। बाउंड्री रन पर खिलाड़ी तैनात है। वाइड स्लॉगर पर गेंद को फील्ड किया जाएगा, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय था 2 रन लेने के लिए। 2 रनों के साथ अन्ना का ओवर समाप्त। पावर प्ले समाप्त हुआ। आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर नाउ स्कोर 19 पर 1। 19 रन 1 विकेट के नुकसान पर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय। धावफलका दाबा 19 आहेत। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 61 धावांचा पाठलाग करत असताना रणजित दादा शिरोळे 11 टीम छबा प्रतिष्ठान संघाला 1 विकेट। पॉवर प्लेच्या या षटकात आपण बघितलं प्रसन्न स्टार्ट चांगला केला, म्हणजे अप्रतिम 2 फटके त्याच्या बॅटमधून आले। एक मिड विकेटला त्यानं चौका ठोठावला होता। त्यानंतर व्हाईट स्ट्रॉंगअपला अतिशय दर्जे लॉफ्ट केलेला चेंडू होता। ओव्हरपिच चेंडूवरती तो तुटून पडला होता, षटकार होता।
शंकर अण्णानं दुसऱ्या षटकात आपण बघितलं फक्त 6 धावा खर्च केले, त्याला विकेट नाही मिळाले, पण तिसऱ्या गोलंदाजाकरता तिसरं षटक टाकण्याकरता जो गोलंदाज येईल त्याच्याकरता एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण केला. पहिल्या षटकात प्रशांतची दादागिरी आपण बघितली, पण महत्वाच्या निर्णयाक्षणी त्याचा शेवटच्या चेंडूवर गेलेला विकेट आणि त्याचा फायदा आता शंकर अण्णाने उचललाय. आशीष उदेक बहुत ही प्रतिभाशाली खिलाड़ी, हुनरबाज खिलाड़ी है और पिछले सीजन में शतक चढ़ने वाले खिलाड़ी लेदर बॉल में. तो तकनीक बहुत अच्छी है, अगर आपकी तकनीक अच्छी होगी ना तो आप सामने वाले को तकलीफ दे सकते हैं. लेकिन जो उभरता खास करके आशीष के खिलाफ और अजय मोरे के खिलाफ शंकर अण्णा ने गेंदबाजी की वो बहुत ही लाजवाब थी. गौरव के हाथ में गेंद है, टच बैट पॉइंट कब एक वाइड स्टॉन्ग अप ऑफसाइड पर 5-4 खिलाड़ी इस वक्त है. पुल के आउटसाइड पर स्क्वायर लेग पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है. गेंद दर्शक दीर्घा में जाएगी. खिलाड़ी है लेकिन खिलाड़ी बन के दर्शक, दर्शक बन के दीवाने. 10 दिन स्ट्रोक है बल्लेबाज का. अजय मोरे, वारे वारे आपके वारे नारे. अगर आप इतना अच्छा बेसिक क्रिकेट खेल रहे तो रचनात्मक खेलने की जरूरत नहीं है. ऐसे नहीं कि रचनात्मक नहीं खेलना, लेकिन थोड़ा समय लीजिए. शुरुआत आपकी थी बिल्कुल वो पहली 3 गेंदें थे जिसमें एक ही रन था, जिसमें पहले रिवर्स स्वीप खेलने का प्रयास, उसके बाद में आप बीट हुए थे, सिंगल लिया गया आखिरी गेंद पर. ऑन साइड पर पुल किया, हवा में गेंद स्क्वायर लेग पर खिलाड़ी बहुत ऊपर, गेंद के नीचे खिलाड़ी है. क्या छूटा, क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा, गेंदबाज का दिल टूटा. करे तो क्या करे. इस बार पुल करने की जब कोशिश की तो टैकलिंग प्रॉपर नहीं कर पाए थे, टैकलिंग का अच्छा इस्तेमाल नहीं हुआ था, गेंद ज्यादा ऊपर चली गई थी. बहुत बढ़िया गेंद थी गेंदबाज गौरव द्वारा. पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर डबल है. स्कोर कुल मिलाकर 27 पर पहुंच चुका है. 61 रनों का टारगेट है. तीसरा ऊपर प्रगति पर है. पॉइंट कवर, एक लॉन्ग ऑफ है. ऑफसाइड पर 4 खिलाड़ी, ऑनसाइड पर 5 खिलाड़ी है, जिसमें ऑनसाइड पर वो 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर. उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है. बल्लेबाज ने की अपनी मनीषा पूरी, अंपायर ने दिए 6 रन की मंजूरी. क्या कर रहे भाई, कुछ समझ में नहीं आ रहा है. क्या बाउंड्री लाइन के करीब थे, जब इनके हाथ में गेंद आ रही थी तब इन्होंने वो बाउंड्री लाइन को देखा, इसीलिए क्या छूटा है. नजरें हटी और दुर्घटना घटी. ये कैच होना चाहिए था. स्कोर पहुंच चुका है 33 पर. इस ओवर में गौरव के ऊपर हमला हो रहा है. पहले 3 गेंदों में 14 रन, 2 सिक्सर. बल्लेबाज अजय मोरे, अब इनकी गाड़ी पटरी पर है. इतना एक बेसिक क्रिकेट बहुत अच्छा खेल रहे. फुल टॉस गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर चले गए तो इस बार फॉलो किया गया. स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. शतक जड़ चुके हैं लेदर बॉल में बल्लेबाज आशीष उदेक. तो काबिलियत क्षमता है, अनुभव है, एक तरफ फॉर्म अच्छा चल रहा है और दूसरी एंड पर अजय मोरे 2 छक्के जड़ के आशीष उदेक के ऊपर जो प्रेशर बन सकता था उसको कम कर दिया है. स्कोर 34 पर पहुंच चुका, 34. देखिए ये तकनीक, देखिए बहुत अच्छी तकनीक है. गेंद को ऊपर खेल दिया लॉन्ग ऑफ की तरफ. लेदर बॉल का अनुभव है. बल्ले के बीचों बीच इस गेंद को खेल दिया था. बल्ले का पूरा चेहरा दिखाया था और बॉलर के सर के ऊपर से इस गेंद को लॉफ्ट किया था बल्लेबाज आशीष उदेक ने. एक्सीलेंट बैटिंग बाय आशीष उदेक. ना स्कोर मूव्स ऑन 36 स्कोर बोर्ड पर. इस ओवर में दोनों बल्लेबाजों ने उम्दा बल्लेबाजी की है. ये नहीं करना, ये नहीं करना है. बेसिक क्रिकेट आप बहुत अच्छा खेल रहे, वी में अच्छा खेल रहे. फैंसी स्ट्रोक खेलने का प्रयास आशीष उदेक द्वारा और इस ओवर में बल्लेबाजों ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा. तोड़फोड़ वाली बल्लेबाजी रही है. शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन अजय मोरे द्वारा. आशीष का खूबसूरत स्ट्रोक था जो बॉलर के सर के ऊपर से खेल दिया था. स्कोर कुल मिलाकर 37 स्कोर बोर्ड पर है. पहले ओवर में 13 रन, दूसरे ओवर में 6 रन, तीसरे ओवर में 8 रन. ये महंगा ओवर था गेंदबाज गौरव का और अजय मोरे ने बहुत ही उम्दा बल्लेबाजी करते 2 छक्के जड़े थे. 3 ओवर का खेल समाप्त. 61 रनों का पीछा कर रहे रंजीत दादा शिरोले. अब 18 गेंदों का खेल आना बाकी है. आशीष 8 पर खेल रहे और अजय मोरे 16 पर खेल रहे 2 छक्कों की मदद से. अठारह गेंदों में 24 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. एफसी करंडक 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं क्रिप लाइट पर. सभी दर्शकों का स्वागत है जो ये टूर्नामेंट आप एंजॉय कर रहे हैं.
अब चक्कर गेंदबाजी में क्या परिवर्तन होगा देखने वाली बात है। आकाश धोत्री को आप देख रहे हैं, एक बहुत ही बेहतरीन कमेंटेटर है जिन्होंने शारजा के मैदान के शारजा के मैदान के ऊपर जाके कमेंट्री सुनाई। तो ये आकाश धोत्री जो हमारे काबिल दोस्त है वो धीरे धीरे अपने डगआउट की तरफ आ रहे हैं। अलग किरदार में है आज अमित। गेंद को ड्राइव किया, सिंगल आपको जरूर मिलेगा। सेंसिबल बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा। अब चक्कर 23 रनों की जरूरत है और 17 गेंदों का खिलाना बाकी। अच्छी करंट 2025 रंजीत दादा शुरू बना हुआ छापा प्रतिष्ठान एक बहुत ही बेहतरीन टीम है। 60 रन बनाए थे, 61 का टारगेट। और रंजीत दादा शुरू टीम के कप्तान आकाश धोत्री को आपने देखा था, बहुत सारी एक्टिविटीज भी करते हैं। अमित इस ओवर की अगली गेंद आगे डाल दिया था, ब्रॉकल में खोद के निकाला गेंद को, साइड पर लॉग आउट पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज। चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। स्कोर बोर्ड को चलाने का काम कर रहे दोनों बैटर। स्कोर 40 पर पहुंच चुका है। 61 का टारगेट, 21 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे, काफी ऑफ स्टंप के बाहर आए थे, सफल हुए थे फॉलो करने की कोशिश, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं था गेंदबाज अमित का। महेश यादव ने व्हाइट बॉल का इशारा किया। स्कोर 41, 20 रन चाहिए। 61 रनों का टारगेट रंजीत दादा शुरू टीम के सामने। और अजय बोरे, आशीष उदेक दोनों बल्लेबाज बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। लो पुल टॉस गेंद दोबारा यार्ड करने का प्रयास, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, गेंद स्क्वायर की तरफ चलेगी। स्क्वायर पर जब तक गेंद को गेंद पे फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। 2 रनों के साथ स्कोर 43 पर पहुंच चुका है। अभी जीतने के लिए फिलहाल 18 रनों की जरूरत है। ओवर 14 प्रगति पर है। सबसे बेहतरीन गेंदबाज छापा प्रतिष्ठान के गेंदबाजी कर रहे अमित। अच्छे बोरे 20 पर बल्लेबाजी कर रहे हैं। आड़े बल्ले से गेंद को खेलना चाहते थे स्क्वायरली की तरफ, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, चाहता सफल होकर खेलने का प्रयास। अब देखिए जो इन्होंने स्टार्ट किया था पहले 2 ओवर में वी में खेले थे, अब स्क्वायर द विकेट खेलने का प्रयास सफल होकर। जो टेनिस क्रिकेट में पारंपरिक तौर पर पिछले 20-25 30 साल से जो क्रिकेट हुआ है वो ज्यादा क्रीज के घेरे में डीप इन द क्रीज जाके। इस बार ऑन साइड पर आड़े बल्ले से गेंद को खेलना चाहते थे, लेकिन बल्ले का मोटा सिरा लगा, गेंद चलेगी फाइन लेग पर, 1 रन देने का मौका। सिंगल के साथ स्कोर 44 पर पहुंच चुका है। ओवर 14 प्रगति पर है। इसके बाद में 12 गेंदों का खिलाना बाकी। अभी मेरे हिसाब से ये आखिरी गेंद, 13 गेंदें शेष है इस पारी में। टारगेट 61 रनों का। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी है, 3 दायरे के अंदर, 2 बाउंड्री लाइन पर। और शपल में काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद है। अब अंपायर देखना चाहिए गेंद कहां लैंड हुई है, क्या गेंद विकेट के अंदर है, विकेट के बाहर, वो देखा जाएगा। तो टीवी अंपायर बिजी हो रहे, कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग। कुछ देर तक इंतजार करना पड़ेगा, डिसीजन पेंडिंग है। मैं चाहता हूं ये देखना चाह रहे क्या विकेट के अंदर गेंद या विकेट के बाहर। अंदर है तो वाइड बॉल हो सकता है। देखिए अंपायर का क्या इशारा, अंदर गेंद है, विकेट के अंदर गिरी, वाइड बॉल, इट्स वाइड बॉल। और एक बॉल डालना पड़ेगा भाई अमित तो आपको, क्योंकि आपने वाइड बॉल डाला है तो दोबारा इस गेंद को आपको डालना पड़ेगा। स्कोर इस मिस्टर इस्टा के साथ 45 पर पहुंच चुका है। 45 third man backward point cover, extra cover longer, 5 under onto the offside and 4 onto the onside. अमित कड़क शॉट ऑन साइड पर, बल्ले के बीचों बीच बाउंड्री पर, खिलाड़ियों के पास कोई मौका नहीं है। गेंद दर्शक दीर्घा में चली गई है। शानदार स्ट्रोक बल्लेबाज आशीष उदिक के बल्ले से 6 रन। 51 स्कोर बोर्ड पर है। जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। 12 गेंदों का खेल अभी भी आना बाकी। तो आकाश धोत्रे बहुत खुश लग रहे हैं जिस तरह से अब जीतने के लिए केवल 10 रन चाहिए। दोनों बल्लेबाजों ने उम्दा बल्लेबाजी की है, आशीष उदेक और अजय मोरे। आखिरी गेंद पर चक्का जड़ा था आशीष उदेक ने। तकनीक बहुत अच्छी है, बेसिक क्रिकेट बहुत बढ़िया। मैंने एक सीनियर भारतीय का खिलाड़ी खास करके अजित वाडेकर साहब, उनके साथ एक चर्चा की थी 1971 में। जो कहानी थी वेस्ट इंडीज के खिलाफ, विदेश में जाके पहली बार भारतीय टीम ने शानदार प्रदर्शन किया था, जीत हासिल की थी। तो उनके साथ एक चर्चा की थी। सुनील गावस्कर साहब के बारे में एक छोटी सी स्टोरी इन्होंने बताई थी। विराट प्रतिष्ठान एसपी बॉयज टॉस के लिए रेडी रहे,
10 रनों की जरूरत है आपके पास। 12 गेंदें, गेंदबाज में हो रहे परिवर्तन। स्वप्निल के ऊपर दारोमदार विकेट की तलाश में है छबा प्रतिष्ठान। ऑफ साइड पर अभी फिलहाल 4 खिलाड़ी है। बल्लेबाज अजय मोरे के लिए, अजय मोरे ऑन स्ट्राइक, 2 छक्के जड़ चुके हैं। टप्पा खाते हुए 4 मिला, बैकफुट में जाके गेंद को खेलना चाहते थे, कवर के ऊपर से गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चली, बल्ले का बाहरी किनारा लगा और गेंद चलेगी थर्ड पर जहां खिलाड़ी तैनात है। 1 रन देने का मौका। कैलाश वहां मौजूद थे, बहुत ही बढ़िया फील्डिंग जरूर की है, लेकिन विकेट बहुत महत्वपूर्ण है छावा प्रतिष्ठान टीम के लिए। छावा प्रतिष्ठान के सारे हुनरबाज खिलाड़ी मैदान के अंदर हैं। शॉर्ट गेंद बैकफुट में चले गए, बॉडी को रोल किया और दे घुमा के गेंद को स्क्वायर लेग बॉडी रन के बाहर भेज दिया। 6 रन। आशीष की कोशिश रंग लाते भी सिंगल एक बार फिर लिया था बल्लेबाज अक्षय मोरे ने और मौका दिया था आशीष उदेक को। बहुत ही खूबसूरती के साथ डीप इन द क्रीज जाके बैकफुट पर बैकलिंग का बहुत अच्छा इस्तेमाल, बैट्समैन बहुत अच्छा था, हिट पोजीशन बहुत ही शानदार और गेंद बल्ले के बीचों बीच लगी थी, गेंद को पुल किया था स्क्वायर लेग बॉडी लाइन के बाद, दर्शक दीर्घा में गुल किया। विराट निखिलजी माने साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते यापुढे होणाऱ्या सामन्याचा टॉस केला जाणार आहे। एसपी बॉयज 11 आणि विराट प्रतिष्ठान दोनों बल्लेबाज इत्मीनान के साथ बल्लेबाजी करें। को पता है कि अब अपनी मंजिल के करीब है, केवल 2 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए और पहला विकेट 13 पर गिर गया था। उसके बाद में आशीष उदयक और अजय मोरे ने पारी को संभाला। बहुत ही शानदार प्रदर्शन दोनों बल्लेबाजों द्वारा और 2 कैचेस भी छूटे हैं, जीवनदान में मिले हैं बल्लेबाजों को। टपकाते हुए चाल था, इस बार टप ऑफ द बॉल नहीं चलेंगे, इस बार कमर पर गेंद को फील किया जाएगा, डायरेक्ट हिट करने की कोशिश। अब देखिए बैंक बैलेंस के में खर्चा ज्यादा और ये मैच समाप्त भी हो जाएगा अगर 2 रन मुकम्मल करेंगे दोनों बल्लेबाज। रंजीत दादा शुरू टीम ने यह मुकाबला जीता है। छबा प्रतिष्ठान थोड़ा और इंतजार करना पड़ेगा, बेहतर क्रिकेट खेलने की जरूरत है। रंजीत दादा शुरू टीम ने शानदार प्रदर्शन, दमदार प्रदर्शन किया है और अब टॉस की तरफ बढ़ते हैं विराट प्रतिष्ठान और एसपी बॉयज। दोन्ही संघांच्या दरम्यान अत्यंत महत्वाचा सामना, त्याचा टॉस आणि आता कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्सच्या दिशेने एफसी करंट 2025 दुसरं पर्व